मैत्रीच्या थोडं पलीकडे होतं, अलीकडे प्रमाणे पण खरे त्याला काही नाव नसावे। मैत्रीच्या थोडं पलीकडे होतं, अलीकडे प्रमाणे पण खरे त्याला काही नाव नसावे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे सध्या ट्रेंडिंगवर सुरू असणारी रील्स कशी बनवायची। तर ही रील्स व्हिडिओ एडिटिंग या गाण्यावर आपण बनवणार आहे। व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा बनवायचा ते शिका। जय शिवराय मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि खास झालेला आहे। तुमचा जराही न वेळ घेता मी व्हिडिओला स्टार्ट करतो। मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला फोटोला क्लिक करायचा आहे, कलर फिलमध्ये जायचं, स्टारला क्लिक करायचा आहे, जी काही तुमची मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे ब्लॅक पट्टी कमी होऊन गेल्यानंतर अशा प्रकारे त्याची लेंथ वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर भावांनो, ग्रुप 1ला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जावा, फोटोला क्लिक करा, कलर फिलमध्ये जावा, स्टारला क्लिक करा, जी काय तुमची मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या। घेतल्यानंतर ते आपोआप सिलेक्ट होऊन जाईल। त्यानंतर बॅक या, बॅक आल्यानंतर ग्रुप 2ला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जावा, फोटोला क्लिक करा, कलर फिलमध्ये जावा, स्टारला क्लिक करून जी काय तुमची मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर फोटोला क्लिक करा आणि बॅक या, बॅक आल्यानंतर ग्रुप 3ला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जावा, फोटोला क्लिक करून कलर फिल्म स्टारला क्लिक करा, जी काही तुमची मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून। त्यानंतर फोटोला क्लिक करून बॅक या, बॅक आल्यानंतर ग्रुप 2ची लेंथ कमी होऊन जाईल अशा प्रकारे ती लेंथ वाढवून घ्या। त्यानंतर फोटोला क्लिक करा, कलर फिलमध्ये जावा, स्टारला क्लिक करा, जी काही तुमची मॉडेल इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं। त्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करा, कलर फिलमध्ये जावा, स्टारला क्लिक करा, जी काही तुमची मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, जे काही तुमची मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्याला आपोआप इफेक्ट बसून जाईल। पुढच्या फोटोला क्लिक करून कलर फिलमध्ये जावा, स्टारला क्लिक करा, जी काय तुमची मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं। त्याच्या पुढच्या फोटोला क्लिक करून कलर फिलमध्ये जावा, स्टारला क्लिक करा, जी काय तुमची मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं। त्यानंतर भावांनो, व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा।